रामकृष्ण हरे. नमस्कार. आजचं व्रत संकलन संपादक चंपतराव डाकुरे पाटील कुंचिलीकर. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र नांदेड आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 2026 आज 10वा दिवस, अध्याय 8वा. आजचे चिंतन आयशा समयोगाची निवृत्ती, लाहोणी जे देहे ठेविती ते ब्रह्माची होती ब्रह्मविद्द. अध्याय 8वा, ओवी क्रमांक 221. अर्थ: मानवाने देह ठेवण्याचा उत्तम काळ ही सांगणारी ही ओवी आहे. उत्तम काळामध्ये देह ठेवलेला व्यक्ती हा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो हे माऊली इथे सांगतात. चिंतन: साधकाची माऊली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज वरील ओवीच्या माध्यमातून मानवाने आपला देह कधी ठेवावा याबाबत भाष्य करतात. माऊली सांगतात: अंत अग्नी ज्योतीचा प्रकाशू, बाहेरे शुक्ल पक्षू आणि दिवसू, आणि सामाजी मासू उत्तरायण. मानवाने देह ठेवत असताना भगवंताच्या स्मरण करावे व मरणाचा दिवस निवडावा. शुक्ल पक्षाचा कोणताही दिवस, 1 महिन्यात शुक्ला आणि कृष्णा असे 2 पक्ष येत असतात. शुक्ल पक्ष अमावस्या ते पौर्णिमा आणि कृष्ण पक्ष पौर्णिमा ते अमावस्या असा हा त्या कालखंड असतो. मानवाने देह शुक्ल पक्षात म्हणजे अमावस्या ते पौर्णिमा या कालखंडात ठेवावा. तसे देह ठेवताना रात्रीऐवजी दिवसाची निवड करावी. तसेच तो दिवस उत्तरायणातला असावा. या पद्धतीने जो देह ठेवतो तो ब्रह्मस्वरूपाला निश्चितच प्राप्त होतो. आता उत्तरायण कधी असतं यासाठी शास्त्रात सांगितलेलं आहे. प्रत्येक आयरन 6 महिन्याचा असतो. ज्यावेळेस सूर्य उत्तर दिशेला झुकत असतो ते उत्तर आहे नसतं. साधारणतः 22 डिसेंबर ते 22 जून हा कालावधी उत्तरायणाचा कालावधी म्हणून ग्राह्य केला जातो. हा कालावधी देह ठेवण्यासाठी मानवाने निवडावा. या कालावधीत जो देह ठेवतो तो परमभाग्याचा व्यक्ती मानला जातो. देह ठेवत असताना सुद्धा माऊली सांगतात, अतिशय सहज गतीने माणसाने देह ठेवावा. ज्याप्रमाणे एखाद्या माठात झाकून ठेवलेला देह किंवा कधी विझला हे कोणालाही कळत नाही, एवढ्या सहजतेने माणसाचा देह ठेवावा. का झाकून या घटीचा दिवा, नेणीजी काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. आणि याचप्रमाणे आपण अंतकाळी तसेच मन करतो ना, ज्या वस्तूचे चिंतन करतो ना त्याचप्रमाणे आपली गती होते. याबद्दल माऊली सांगतात, अंतकाळी आपण जास्त आठवतो, आपणास तीच गती प्राप्त होते. यासाठी भगवान अर्जुनालाच म्हणतात, हे अर्जुना, तू मनाने बुद्धीने जर माझ्या ठिकाणी समर्पण झालास ना, तरी अजून माझ्या ठिकाणी समर्पण करणारे सर्वजण मीच होऊन जातात. म्हणजेच ब्रह्मतत्वाला
पोहोचतात. या भक्ताची स्थिती माऊली विविध दृष्टांताच्या सहाय्याने वर्णन करतात. जसे दुधाचे दही झाल्यानंतर त्याचे परत दूध होत नाही, तसेच ऊसाची साखर झाल्यावर परत त्याचा ऊस होत नाही. लोखंडाचे सोने झाल्यावर परत त्याचे लोखंड होत नाही. तसेच एकदा का ब्रह्मतत्वाला पोहोचल्यानंतर परत पूर्ण जन्म त्या भक्ताला कधी प्राप्त होत नाही. पण यासाठी मात्र त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये उचित कर्म करून सत्कार्यमाने देवाची भक्ती करावी आणि अशाच भक्ताला त्यांचा ध्येय कधी ठेवावा याचा कालावधी निवडता येतो. पण आपल्या परिचयाचे अनेक साधू संत अंतकाळाची वेळ मुहूर्त निवडतात. त्यानुसार त्यांच्या सद्भक्तांना सांगतात की मी या दिवशी या जगाचा निरोप घेणार आहे. हे फक्त देवाच्या सानिध्यात असणाऱ्या भक्तांना शक्य आहे आणि यासाठी तर देवाची भक्ती करणे आवश्यक आहे. ज्याला देवाशी ऐके प्रसादता येत त्यासाठी देहसुद्धा त्यांच्या इच्छेनुसार ठेवता येतो. तेच माऊली आजच्या ओवीतून सांगतात. रामकृष्ण हरी. सर्वांनी श्रवण करा आणि सर्व भक्तगणांना श्रवण व्हावं आणि ज्ञानेश्वरीच्या अर्थासहित माहिती सर्व भक्तापर्यंत पोहोचावी म्हणून जास्तीत जास्त शेअर करा.